कशा मित्रांनो, मजेत ना मजेत राहा. तुमचं स्वागत करतो नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज जातोय कातल शिल्प बघायला कातलगावमध्ये. तर तुम्हाला पण दाखवतो आणि भुयार आहे त्या भुयारामध्ये पण जाऊया. तर चला दाखवतो तुम्हाला. आणि माझ्यासोबत आहेत आशिष आणि गौरव. तर चला जाऊया आधी डायरेक्ट. कुठं रे, कुठं आहे आपल्या मित्र? माहीत नाही त्या मायला नाही माहीत नाही काय 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 कालचं शिल्प कालचं शिल्प बघायला जाऊया. तर चला. तर मित्रांनो, आम्ही आता रस्त्याने गाडी घेऊन जातोय. कारण का माहिती आहे, तिकडून चालत जायला कातलगाव म्हणजे जावळ्यात जायला लागेल, लय चालायला लागेल. त्यापेक्षा आपण बोललो गाडी घेऊन जाऊया. आम्ही मागच्या वेळी गेलो होतो, बॅटरी नाही आणलेली. साधारणची तरी बॅटरी असते ना, म्हणून दाखवता आलं. तर आता कसं दाखवू शकत नाही, पण आता ते पाणी गेलं असेल असं मला वाटतं. काय बोलतो नाही चालेल मग. तर चला जाऊया. आता आपण इथं जावड्यात जाऊ, म्हणजे आता जावड्या फाट्यावर जाऊ. तिथून मग तिकडून जाया की इकडून जाया बोदाडीतून. अरे गौरव बाबू, गौरव बाबू बोदाड. हां बोदाडीतून जाया. चांगला आहे का रोडवर? चांगला आहे. आम्ही चालू येतो वरती, इथं गाडी घेऊन जा. उतरव. शाबाश, शिकलाच रे तू. हाफ क्लच, हाफ क्लच. जबरदस्त जबरदस्त. तिथं जाऊन मित्रांनो तुम्हाला दाखवण्यासाठी ना भरपूर काय तर दाखवतो. चला आधी जाऊया. असा मोबाईल किती वेळ धरू. आणि वातावरण बघा एकदम कसं झालं ते. कोकण जास्त कोकण म्हणतो, कोकण जास्त आहे आपलं. मग विषय आहे काय, आपलं कोकण आहे ते. आंबा बघा एकदम. मोसम बघा, संध्याकाळचे 4 वाजलेत. वाटतंय काय, वाटतंय काय रे 7 वाजले ते विषय तोच आहे. सांभाळ घसऱ्याला टायर डालार. हा सांभाळून. हे मित्रांनो तेलीवाड्याला आहे बघा. लांजा टू कोकण 12 किलोमीटर इथून कोकण. शेतीमाडी इथे इथे बोंडगी. इथं बोंडगी दाखवतो ना. रावारी फाटा येतो म्हणजे इथून 5 किलोमीटर नाही. आपण आतमध्ये किती आहे? 5 असेल. 5 नाही याला. नाही 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 इकडनं कुठनं जाऊया, इकडनं जाऊया ना. बोदाडीतून नामेडतून लय लांब पडेल बघ, तुझ्यावर आहे. नको बोदाडीतून चल. तर मित्रांनो ह्याला बोंडगी म्हणतात. हा रायडर आहे आमचे. आमचे रायडर एकदम क्लास आहेत. एक गिरुद्र बस वापेरी रावारी. आता निघालो आम्ही इथून. पुढे चालत जाऊ. खालून ते झाडाजवळ लावू ना. खालच्या बाजून चल, खालच्या बाजून चल. चला चल. तिथून शॉर्टकट गेलो आपली. आपण कुठनं गेलो ते परवा? ट्रिपल सीट आता जाऊ. ट्रिपल सीट जाणार. गाडी आहे आपली होंडाय स्पॅशन प्रो मॅक्स. आता तर मॅक्स केले आहे आपण. अपडेट पण सर्व केलं आहे. पाऊसच पडतोय बघा, पाणी वारला आहे. हे नको नको थांबव. तू बोललास तिथं समजून गेलो मी. ठेव इथं ठेव. चालत जाऊ. मित्रांना लावणी दाखव. तिकडं पण काहीतरी करतायत. पेरच करताय सर्व. पावसाळा पडला आहे. पाणी बघ तिथं. या बघ सुडव. ये काताल केवढा आहे बघा. चिऱ्याखाना आहे की काय नाही. कोकणमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या. याच्यात रात्री कुर्ल्या भेटतील. हा रोड कुठं आता संपतो? कुठं संपतो? तिथंच संपतो. वाडीत संपतो त्यांच्या कातलगावात. आपल्या कोकणामध्ये तलाव झाला आहे. चल आपल्याला मेन चीज बघायची राहिले. आम्ही तेव्हा गाडी त्या कातला नेऊन आलेली होती तिकडं. ही शांतरा शांतरा शांतरा. नंतर ऐकताय मोर मोर. कप राहिला रे आता त्या साईडला तिकडं. काताळ. अरे खाली बघ, खाली मैदान बघ असलाय ते. मैदान हिरवल आहे हिरवल.
काय बनवले पाठ कुठला तू? अरे तिथून पाणी तिकडे जातं कातल गावात, विचार कर. हा बघ साईडनं कडे पाट आहे बघा, दिसतो का? इथे तिथे इथं त्या पाटा पाणी त्यांच्या वाडीत जातं, तिकडे ते घरं दिसत आहेत तिकडे जातं. कोकण तिथं जाऊन दाखवतो मला, चालायचं जरा. चला मित्रांनो, झाडं बघू शकत नाही, पूर्ण हिरवळ, केवढी मोठी झाडं आहेत बघा. आणि तिथं ते असं आहे कातल शिल्पी. पाणी फुगलं त्याच्यात, थोडी जाणार जायला भेटणार आहे आपल्याला आता. शे नाही फक्त पाणी रे लगेच. शे पाणी काढायला सरला कोणतरी. अरे एवढं कसं काय आलं पाणी रे? पाऊस किती पडतो, मला कातलाचं पूर्ण पाणी ह्याच्यातच जाईल तसे, असं मला तरी वाटतं. शे चान्स नाही आपल्याला जायला त्या बोगदात. शे काय बघतात तू? तो बघ, तो तिथं आहे ना मित्रांनो बोगदा, जवळ जाऊया जरा पण कातला जाऊया. हे बघ इकडे आहेत कातल शिल्पी, इकडे आहेत. दिखात आहो, आज जाओ. दाखवून देतो सगळे. कुठले असतील इकडं? व्हिडिओ हे वाईट वाईट दिसतं ना, हे बेडकांचं सर्व फेसकाट तिथं होते रे. ते जाऊया का थोड्या वेळ सांगितलं. कातल शिल्प जाऊया आधी. मासांचं नाही, हे बघ कसं आहे ते. बघ वातावरण बघा एकदम पद्धतशीर नाही, शांतता. इथं आहेत कातल शिल्पी. व्यवस्था पाहिजे आहे का बसलेला नाही ना. हो इथं हे काहीतरी देव आहे वाटतं, थांबा देवस्थान इथं कुठेतरी. ही बोगदा इथं पण. हे बघा कातल शिल्प, हा दाखवतो. हे बघा कातलात कोरलेलं काय दिसतंय बघा, कॅमेरामध्ये दिसते, असं काय वाटत नाही. दगडी तुटले असते. काय करणार. हे बघ इकडं पण आहे काहीतरी, आपण ते बघितलेलं नाही ते काय बाबा परवा तिकडे त्या साईडला आहे ते. हे बघा मित्र, मूर्त्या आहेत एकदम, म्हणजे मागच्या वर्षी ना पांडवकालीन आहे का रे, पांडवकालीन कातल शिल्पी. हे बघा, हे बघा यानं काहीतरी घेतलं आहे डोक्यावरती. इथं कोण आहे काय माहीत. इथं पण माणूस आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, इथं पण आहे, सर्वीकडेच आहेत. तिला वरून जाऊया त्या बाजूला. ही मोठी मूर्ती आहे. ही बघा मित्रांनो, इथे दोन पाय आहेत बघा, आणि तिकडे दोन. अरे विष्णू आहे ते, ही विष्णू. हो हे काय डोळे दिसतात. च्या वरती कोण आहे ते काय माहिती. तो ती हा तिकडं साप आहे वाटतं, असं वाटतं मला. तो साप आहे, सापाखाली विष्णूंची मूर्ती अशी वैकुंठात नाही कुठे ते खाली पाण्यात, काय ते म्हणतात त्याला, ते म्हणतात. आता वरतून जाऊया त्या बाजूला. वरती जायला लागेल काय, तर चला आता वरती जाऊया. आणि हे बघा वातावरण बघा एकदम ना दिसकुला. हे बघ याच्यात, अरे हे नाही बघितलेलं, ही विष्णूची पिंडी आहे, सापावरती बसलेत असं वाटतंय. आपण मग आपल्या साड्या असं करूया. आता इथून आपण गेलो ना जरा चालत चालत की कांट्यात जाऊ शकतो. तू गाडी कुठून येतात मध्ये क्रॉस करतात. इकडं पण वातावरण म्हटलं एकदम शांत आहे, आणि पक्ष्यांचा किलबिलाट बघा संध्याकाळी 4-4:30च्या सुमारास. पक्षी आग मारतात ना, जाऊया बघायला पक्ष्यांना. आंबरा बिमरे पाहिजे तुम्ही आंब मजा आलीच खायला. ठीक आहे. तिथे तिकडे काय ना, आता हे इकडंच बोगदा दिसतो नाही. आहे. अरे हे ते काय रे म्हणतात, वाल ही ती बघ. अरे चला 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 बघूया. आधी इथं बघायला पाहिजे काय. अरे बापरे ते बघ तिथं बघ, मग तिथंच बघायला की हे काय चालेल तिकडून जा. हे समोर बघ. आणि तिकडे जावे, खाली उतरू पण शकतो, वाट आहे.
हे बघा, हे बेड काय तरी इकडं कातल शिल्प कोणती मूर्ती असू शकेल? काय माहिती नाही. विठ्ठलांचे वाटतं, पण हात आहेत कमरेवरती. ह्या साईडला आहे काय काय जाऊ काय बोलते बोलचल आहे काय नाही काय. ही काय ह्या साईडला पण मूर्ती आहे. मित्रांनो, अशा ठिकाणी जास्त वेळ स्पेंड नाही करायला पाहिजे आपण. तर आपण इथून फिरूया. चल त्या साईडला बघूया. कातल शिल्पे नादच खुला नाही. पर्यटन स्थळ घोषित करून टाकू काय मी? गौरव काय बोलतोयस? करून टाकू. हे ब्रह्म दत्त कुठे? ब्रह्म पांडवकालीन पांडवांनीच केलं असंच वाटतंय. आणि मित्रांनो, तिथं तुम्हाला बोलतो तिथं आहे तिथं ना असं आहे, ह्याच्यापेक्षा ना उंच आहे एकदम. ती व्हिडिओ आहेत का बघायला, तेव्हा करायला पाहिजे पावसाच्या आधी. वामन होय ना रे? होय ना? होय ना? इकडे पण आहे, तिकडे पण आहे. पुढे ह्या बोगदा नाही, एवढा मोठा बोगदा नाही. झालं ओके, एवढंच ना? डन, कम्प्लीट आहे. तर मित्रांनो, बघू शकता तुम्ही की ती कातल शिल्प एकदम मस्त मस्त दिसत आहेत. तर तुम्हाला मी दाखवायचं काम केलेलं आहे. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बोल. पाय मचरा.